कोपरगाव शहरातील बसस्थानकाच्या एक्झिट पॉइंटवर या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि बस ज्यावेळेस या रस्त्यामधनं जाते ते पाणी जे आहे तर आजूबाजूने जाणारे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती ओढून जे आहे तर लोकांचे कपडे खराब होत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हा कोपरगाव शहरातला मुख्य रस्ता आहे आणि बसस्थानकाच्या बाहेरचं जेथून बसेस बाहेर पडतात तो भाग आहे आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने किती मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। खऱ्या अर्थाने नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी हे सर्व खड्डे जे आहे तर बुजवण्याची गरज होती, परंतु काही ठिकाणी नगर परिषदेने खड्डे बुजवले, बस स्टँडच्या त्या भागामध्ये बुजवलेले आहे। मात्र या ठिकाणी हा सर्वात मोठा खड्डा आहे, हा बुजवणं गरजेचं असताना प्रशासनाने हा खड्डा बुजवला नसल्यामुळे या ठिकाणी पावसाचं पाणी साचत आहे आणि पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना बस चालकांना याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी छोट्या मोठ्या घटना घडत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, जणू काही एखादा छोटासा तळ या ठिकाणी आहे की काय अशी परिस्थिती या रस्त्यावरती निर्माण झालेली आहे। आणि पाणी साचल्यामुळे कशा पद्धतीने खडी जी आहे तर या ठिकाणी बाजूला होत आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने जो खड्डा मोठा होत चाललेला आहे ती खडी बाहेर फेकली जाते आहे आणि याच्यामुळे छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा खड्डा बुजवावा अशीच मागणी सर्वसामान्य कोपरगावकर नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन पियुषसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।